श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना दसरा या सणाच्या किंवा विजयादशमीच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. तर दसऱ्याच्या दिवशी कोणती कामे करावी किंवा कोणती कामे चुकूनही करू नयेत, तसेच या दिवशी पूजा कशी करावी, या दिवशी काय करावे काय करू नये, कोणते नियम पाळावेत ज्यामुळे आपल्या घराची भरभराट होईल, तसेच या दिवशी पूजेचा विजय मुहूर्त शुभ मुहूर्त काय असणार आहे, तर अशी विजयादशमीची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. वाईट कितीही शक्तिशाली असले तरी शेवटी चांगल्याचाच विजय होतो. प्रभू राम आणि रावण यांच्यातील युद्ध या ओळीतील प्रत्येक शब्द जिवंत करते. धर्मग्रंथानुसार भगवान श्रीराम यांनी सत्याचा मार्ग अवलंबला होता, पण रावण हा मोठा ज्ञानी असूनही दुष्टाने वेढलेला होता. हेच कारण आहे की सीतेच्या अपहरणानंतर जेव्हा प्रभू श्रीराम आणि रावण यांच्यात युद्ध झाले तेव्हा प्रचंड सैन्य असूनही रावणाचा पराभव झाला होता. तेव्हापासून वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून विजयादशमी किंवा दसरा हा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. तर यावर्षी शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी दसरा हा सण साजरा केला जाणार आहे. दसऱ्याच्या दिवशी पूजा करण्याचा विजय मुहूर्त किंवा शुभ मुहूर्त आहे 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:22 पासून ते 3:09 पर्यंत हा विजय मुहूर्त असणार आहे. तर या विजय मुहूर्तामध्ये तुम्ही ही पूजा करू शकता. दसरा हा सण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तर या दिवशी शस्त्रांची पूजा करतात अनेक लोक या दिवशी ग्रंथ आणि वाहनांची पूजा करतात. कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस सर्वात शुभ मानला जातो. अनेक ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे, कारण या दिवशी आपण जे काही खरेदी करू त्यामध्ये 10 पटीने वाढ होते असे म्हणतात. या दिवशी बहुतांश ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. दसरा हा सण सामाजिक एकात्मता, सहकार्य आणि प्रेमाचे प्रतीक आहे, कारण दसरा किंवा विजयादशमी ही सर्व सिद्धीची तिथी मानली जाते. त्यामुळे या दिवशी केलेली सर्व शुभ कार्य फलदायी मानली जातात. तसेच या दिवशी लहान मुलांचे अक्षरलेखन, घर किंवा दुकान बांधणे, मुंडन, नामकरण सोहळा, अन्नप्राशन, कान टोचणे, भूमिपूजन ही सर्व कार्यसुद्धा या दिवशी करणे शुभ मानले जाते. दसऱ्याच्या दिवशी पूर्ण भक्तिभावाने श्री रामचरितमानसचे पठण करणे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते. दसऱ्याच्या दिवशी गुप्तदान केल्यामुळे जीवनात सुख समृद्धी येते असे सुद्धा मानले जाते. दसरा या सणाला आपण विजयादशमी असेही म्हणतो, कारण या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा आणि देवीने महिषासुराचा वध केला होता. म्हणून हा विजय उत्सव किंवा विजयादशमी म्हणून आपण साजरा करतो. आपणही आपल्या आयुष्यात यश कीर्ती मिळवावी म्हणून या दिवशी शस्त्र आणि शास्त्रपूजन करत असतो. तसेच हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी सोनं खरेदी, वाहन खरेदी, वस्तू किंवा वास्तू खरेदी केली जाते. तसेच हा पूर्ण दिवसच शुभ मानला जातो. त्याचबरोबर हा सण म्हणजे स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याचा आणि स्वतःला नव्याने साकार करण्याचा सण आहे. या सणाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्यातील काही चुकीच्या गोष्टी नक्की जाळल्या पाहिजेत, ज्या तुम्ही रावण समजून जाळून टाकल्या पाहिजेत. या दिवशी सर्व वैर वगैरे विसरून इतरांच्या चुका माफ करून नव्याने नाते जोडण्याचा प्रयत्न करावा. स्वतःच्या मनातील वाईट गोष्टींचा, राक्षसी वृत्तीचा, वाईट विचारधारणेचा, क्रोधाचा आणि दूषित मन या सगळ्या गोष्टींना हरून चांगल्या गोष्टींची सुरुवात करायची असते. म्हणजेच या सर्व गोष्टींचा विनाश करायचा असतो. आपले वाईट विचार मनातून काढून टाकायचे असतात आणि नवीन चांगल्या विचाराने आयुष्याला पुन्हा सुरुवात करायची असते. रावणाला 10 डोक्याची प्रचंड बुद्धिमत्ता होती, म्हणजेच तो खूप ज्ञानी होता. त्याला 10 शक्ती प्राप्त होत्या. त्या शक्ती म्हणजेच रावणाची 10 डोकी म्हणजेच त्याच्या गुणांची प्रतिनिधित्व करतात. काम म्हणजे वासना, क्रोध, मोह, भ्रम, लोभ, माद म्हणजे अभिमान, मत्स्य म्हणजे हेवा, बुद्धी, वाईट चित्त, वाईट इच्छा, अहंकार, गर्व अशी ही रावणात असलेली 10 प्रकारची शक्ती. वैऱ्यावर प्रेमाने आणि शत्रूवर पराक्रम गाजवीत विजय प्राप्त करण्याचा हा दिवस म्हणजे विजयादशमी. तसेच या दिवशी सरस्वती पूजनाला सुद्धा अतिशय महत्त्व आहे. आपल्या महाराष्ट्रात एकमेकांना सोन्याच्या रूपात आपट्याची पानं दिली जातात. या दिवशी
सीमोल्लंघन, सरस्वती पूजन, शमीपूजन, शस्त्रांचे पूजन आणि अपराजिता पूजन देखील केले जाते. तिन्ही सांजेला गावाबाहेर जाऊन आपल्या गावाची सीमा ओलांडायची असते. त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी काही कामं चुकूनही करू नयेत असे म्हणतात. ते म्हणजे विजयादशमीच्या दिवशी विवाहविधी निषिद्ध मानले जातात. दसरा हा सण वाईटावर चांगल्याचे प्रतीक आहे, म्हणून या दिवशी चुकूनही कोणतेही वाईट कृत्य करू नये. या दिवशी कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. विजयादशमीच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नये, खोटे बोलू नये किंवा कठोर शब्द बोलू नये. या दिवशी व्यक्तीने मांस, दारू इत्यादी सूडबुद्धीच्या गोष्टीपासून दूर राहावे. या दिवशी झाडे तोडणे देखील अशुभ मानले जाते. तर या दसऱ्याच्या दिवशी आपण घरातील सर्वांनी सकाळी लवकर उठावे. स्त्रियांनी सर्व घर स्वच्छ करून सर्वांनी स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. या दिवशी घरातील सगळ्या शस्त्रांची धुवून पुसून ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत तर त्या ठिकाणी सर्व शस्त्रांची मांडणी करून घ्यावी. सर्वात आधी पूजेच्या साहित्याची जमवाजमव करावी. त्यानंतर घरातील देवांची सर्वात आधी पूजा करून घ्यावी. त्यानंतर शस्त्राच्या समोर समई प्रज्वलित करून ज्याप्रमाणे आपण देवाची पूजा करतो त्याप्रमाणे शस्त्रांची पूजा करून घ्यावी. यानंतर आपल्या घरी असलेल्या सर्व वाहनांची पूजा करावी. तसेच घरातील दरवाजे, इतर ज्या काही मशीन असतील किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील त्यांची सुद्धा पूजा करून त्यांना झेंडूच्या फुलांचे हार घालावेत. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा देवांची पूजा करून त्यानंतर शस्त्रावरील जे काही निर्माल्याचे साहित्य आहे तर त्याचे विसर्जन करून शस्त्रे जागच्या जागी ठेवून द्यावीत. तसेच या दिवशी सीमा उल्लंघन, सरस्वती पूजन, शमीपूजन, शस्त्रांचे पूजन तसेच अपराजिता पूजन देखील केले जाते. या दसऱ्याच्या निमित्ताने दारी रांगोळी काढली जाते, तोरणमाळा लावल्या जातात. तर अशा प्रकारे संपूर्ण भारतात दसऱ्याचा हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. तर तुम्ही सुद्धा यंदा अशाच प्रकारे दसरा हा सण साजरा करा. तुम्हाला व तुमच्या परिवाराला आमच्याकडून आणि आमच्या परिवाराकडून दसऱ्याच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.